नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सकाळी सकाळी आज मस्त बनमस्का पाव आणि चहा घेऊन बसले आहे, कारण दिवसही तेवढाच खास आहे. आज मला तयारी करायची आहे माहेरी जायची. सासरी किंवा नवऱ्याच्या घरी आपण कितीही सुखात असलो ना, तरी माहेरी जाण्याची ती भावना, ते सुख काही वेगळंच असतं. आणि ज्यांचं लग्न झालंय ना, त्यांना हे सांगायची गरज नाही, त्यांना हे बरोबर लक्षात येईल की मी नेमकं काय म्हणते. दर्शीलच्या शाळेला सुट्ट्या लागल्या, जायचा दिवस कन्फर्म झाला, तिकीट कन्फर्म झालं की त्या दिवसापासून मन अगदी माहेराच्या वाटेने धावायला लागतं. काय नेऊ, काय नको, काय काय करायचं, काय काय नाही, किती दिवस राहायचे, सगळे कॅल्क्युलेशन मनात चालू होतात आणि त्या अनुषंगाने बॅगसुद्धा भरली जाते. कितीही घर सोडून जाण्याचा आनंद जरी असला ना, तरी हे घर सोडून तिकडं जायचं म्हणजे इथली आधी व्यवस्थित नियोजन झाल्याशिवाय काही मनाला शांती लाभत नाही. त्यामुळं माहेरी जाण्याच्या आधीचे 2 दिवस माझे भरपूर हेक्टिक असतात. व्यवस्थित आधी सगळ्या दर्शीलच्या आणि माझ्या लागणाऱ्या गोष्टी बॅगमध्ये भरून ठेवल्या. 1 दिवस आधीच मी बॅग भरायला घेते, कारण आदल्या दिवशी नेमकी वेळेला ना भरपूर अशी गडबड होते आणि काही ना काही राहून जातं. बॅग भरून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात जे काही सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे, ज्या खराब होणाऱ्या वस्तू आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या, झाडांची व्यवस्थित नियोजन लावून ठेवायचं, जे काही खराब होणारं सामान आहे ते काही सोबत घेऊन जायचं, साय असेल तर त्याचं तूप करून ठेवायचं, फ्रीजमध्ये कुठल्या भाज्या असतील तर त्या व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावायची. ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण 1 दिवस जाण्याच्या आधीनं घरभर फिरून माझ्या डोक्यात असतात. ते सगळं व्यवस्थित नियोजन करायचं असतं, कारण 1 महिन्याची सुट्टी आहे आणि 1 महिन्याभरात जर वापस आल्यानंतर ना अशाच गोष्टी राहिल्या की भरपूर सामान खराब होतं. त्यामुळे ह्या दिवसात सगळं जेवढं काही आहे ते व्यवस्थित सगळं जागेवर ठेवलं. तूपसुद्धा भरपूर झालं होतं. साय मी सासवून ठेवली होती, आदल्या दिवशीच ती लोणी कढवलं आणि तूप केलं. आता माहेरी जायचं आहे त्यामुळे काहीतरी सोबत थोडंसं घेऊन जावं असा विचार केला. त्यामुळे आंब्याचा सीझन आहे, आंबा रव्याचे हे कपकेक मी ट्राय करायचा प्रयत्न केला, पण भरपूर मस्त झाले होते. रवा, पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाली, दुधामध्ये त्याला मिक्स करून ठेवलं आणि त्यानंतर आंब्याचा पल्प घालून ओव्हनमध्ये 180 डिग्रीला 10 ते 12 मिनटासाठी मी हे बेक केले होते. थोडीशी टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घातले. इतके मस्त झाले होते ना. आणि तेलाऐवजी मी इथं साजूक तूप वापरलं होतं, त्यामुळे तेलाचा सुद्धा यामध्ये वास येत नव्हता. बऱ्याच वेळेस मी व्हॅनिला कप केक ट्राय केलेले आहेत, पण त्यामध्ये जेव्हा मी तेल वापरतो ना आपण शेंगदाण्याचं किंवा रिफाईंड ऑइल, त्याचा वास येतो. पण यावेळेस मी जे तूप वापरलं आहे त्यामुळे हे पौष्टिकसुद्धा बनलेले आहेत. रवा, आंबा, तूप, आता पिठी साखर वापरलेली आहे, पण तेवढीत आपण नॉर्मलसुद्धा साखर खातो. इतके मऊ आणि स्पंजी बनले होते ना, खरंच मलाच विश्वास बसत नव्हता. अगदी बेकरी स्टाईल बनले होते. चवीलासुद्धा खूप छान लागत होते. बऱ्यापैकी आपण जेव्हा रवा वापरतो ना, तेव्हा त्याचं टेक्स्चर खूप जाडसर वाटतो. बारीक रवा वापरला होता मी आणि तो मिक्सरमधून फिरवून घेतला होता. त्यामुळे खूप मस्त हे बनवून तयार झाले होते. कुठलाही कलर आणि प्रिझर्वेटिव्ह मी यामध्ये वापरलेलं नव्हतं. त्यानंतर सोबतच थोडा नेण्यासाठी चिवडासुद्धा करून घेतला होता. चिवडा झाला. आता संध्याकाळच्या वेळेला ना खूप कंटाळा आला होता आणि फ्रीजमध्ये हे 2 मला भोपळे सापडले. आता उद्या तर घरी जायचं आहे, त्यामुळे या भोपळ्यांचं उद्या तर काही होणार नाही, त्यामुळे आजच मस्त याचे धपाटे करायला घेतले. भरपूर दिवस झालं धपाटेसुद्धा केले नव्हते. मस्त भोपळे किसून घेतले. त्यामध्ये गव्हाचं पीठ, सोबतच थोडंसं बेसन पीठ, हिरव्या मिरची आणि लसणाची पेस्ट, जिरे, ओवा, लसण असं मस्त घालून पीठ तयार केलं आणि गरमागरम धपाटे बनवून घेतले. दर्शीला हे धपाटे भरपूर आवडतात, पण त्याच्यासाठी मला थोडेसे बाजूला काढून ठेवायचे असतात. तुम्ही बघू शकता माझं इथं भोपळा खिसणं चालू आहे, सोबतच व्हिडिओ बनवणंसुद्धा चालू आहे. तुम्ही कोणते धपाटे बनवता हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि धपाट्यामध्ये भरपूर तीळ घातल्यावर सुद्धा याची चव खूप छान लागते. भोपळा अगदी भरपूर घ्यायचा, यामुळे काय होतं ना, आपल्याला पाणी टाकायची गरजच पडत नाही. त्याचा ओलसरपणा, भोपळ्यातलं जे पाणी आहे त्याच्यामध्येच पीठ ते मळलं जातं आणि खूप छान बनतात. मोस्टली मी हे कपड्यावर या प्रकारे थापून बनवते. लाटून धपाट्याच्या चवीपेक्षा मला हे थापून धपाटे खूप आवडतात. छान मस्त गरमागरम धपाटे बनवून तयार झाले होते. खूप थकवा आला होता दिवसभर काम करून, त्यामुळे धपाटे खाल्ले. दह्यासोबत कढी बनवली होती थोडी आणि मस्त असा आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळी उरलेली आवराआवरी केली. तर काय काय केलं हे काही सगळ्या गोष्टी मला शूट करणं झालं नाही, पण बऱ्यापैकी तरी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची संध्याकाळी गाडी होती. संध्याकाळी निघून मी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते 12 तासानंतर पोहोचणार होते. मी आणि दर्शीला आम्ही दोघंच जाणार होतो, त्यामुळे दोघांपुरता टिफिन करून घेतला. सगळी घरात व्यवस्थित झाकाझाकी पॅकिंग करून ठेवली. देवाचं दर्शन घेतलं आणि बॅगा घेऊन निघाली. जाताना माझ्याजवळ जरी 3 बॅगा असल्या तरी येताना याच्यापेक्षा दुप्पट बॅगा होणार याची तरी मला गॅरंटी आहे, कारण आईकडून येताना
बॅग कमी होणं शक्यच नाही, नेहमी ती वाढतच असते. हे घेऊन जा, ते घेऊन जा, हे चालूच असतं. खरंच आपल्या मनाचं काय चाललंय ना हे आपल्याला सुद्धा एक्झॅक्ट कळत नाही. आता या घरातून सुद्धा जाताना मला तेवढंच वाईट वाटत होतं जेवढं माहेरून येताना मला वाईट वाटतं. रात्रीचा प्रवास सुरू झाला. मस्त आम्ही दोघं मायलेकरं बाहेर गाड्या बघत बघत निघालो होतो. दर्शीला माझं समजून सांगणं चालू होतं की थोड्या वेळ तू डोळे झाकून झोपलास आणि डोळे उघडले की सकाळी लगेच आपलं घर येईल. आणि त्याला तेच खरं वाटलं आणि तसंच झालं सुद्धा, कारण डोळे मिटून तो झोपला आणि डायरेक्ट सकाळीच उठला. सकाळी उठल्यानंतर बघतो तर काही 1 तासावर राहिलं होतं घर. आणि मस्त मग आमच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या. जवळजवळ गेलं की पप्पांना फोन केला आणि पप्पा मला न्यायला आले. आजोबा न्यायला येणार म्हणलं की दर्शीला भरपूर असा आनंद झाला होता, कारण खूप दिवसांनी त्यांना तो भेटणार होता. इथं बघा त्याची झोप जात नव्हती तरी तसे मस्त डोळे उघडून बघत होता. आणि शेवटी आजोबाला भेटला. मस्त गाडीत बसून आम्ही घरी आलो आणि आल्या आल्या आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आजीला अशी कडकडून मिठी मारायची असते. माझ्यापेक्षा जास्त आई पप्पाची आठवण त्याला येते. आजीला भेटून झालं की तिथली सायकल खेळायला काढली आणि त्याचं खेळणं चालू झालं. मी मात्र मस्त आईनं बनवलेलं गरमागरम आईच्या हातचं जेवण केलं. हे सुख खरंच माहेरातच मिळतं. आणि असं छान दिवसाची आता सुरुवात झालेली आहे. चला भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.